तुम्ही रोज इंग्रजी बोलता, पण सेंटेन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? 5 मिनिटांमध्ये आपण सेंटेन्स म्हणजे काय हे माहिती करून घेऊया. हॅलो फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश ग्रामरमधला सेंटेन्स हा महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. तर सेंटेन्स म्हणजे काय? A group of words that makes complete sense, it is called sentence. या ठिकाणी काय म्हटलं आहे? ग्रुप ऑफ वर्ड्स that makes complete sense, it is called sentence. म्हणजे बघा, या ठिकाणी शब्दांचा असा समूह की जो अर्थपूर्ण असतो. जो शब्दाचा समूह अर्थपूर्ण असतो त्याला आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो, सेंटेन्स म्हणतो. आता कोणते आहे असे? खाली एक्झाम्पलमध्ये बघूया. एक्झाम्पल बघा, आय प्ले क्रिकेट हा एक सेंटेन्स आहे. दुसरा प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे, यामध्ये पहिला जो सेंटेन्स आहे आय प्ले क्रिकेट हा अर्थपूर्ण आहे. ठीक आहे, आणि प्लेइंग क्रिकेट या ठिकाणी अर्थपूर्ण भेटत नाही, त्यामुळे हा सेंटेन्स नाही. ठीक आहे, तर असे दोन सेंटेन्समध्ये जे उदाहरण मी तुम्हाला दिलं, यामध्ये सेंटेन्स अर्थपूर्ण जेव्हा असतो त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. ज्या ठिकाणी सेंटेन्स अर्थपूर्ण नसतो त्याला आपण सेंटेन्स म्हणत नाही. सेंटेन्सचे पार्ट्स आता कोणते आहे? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट या तीन गोष्टी जर असले, ह्या तीन गोष्टी ज्या सेंटेन्समध्ये तुम्हाला मिळाल्या तर नक्कीच त्या ठिकाणी सांगू शकता तुम्ही किंवा ओळखू शकता की हे पूर्ण सेंटेन्स आहे. ओके, एक्झाम्पल बघा, राम प्लेज क्रिकेट. ठीक आहे, आता याच्यामध्ये राम सब्जेक्ट, प्लेज वर्ब, क्रिकेट ऑब्जेक्ट असे आपण काय करू शकतो? याचे पार्ट्स या पद्धतीने ओळखू शकतो. आयडेंटिफायसाठी तुम्हाला मी हे सेपरेट पार्ट्स उदाहरणासहित सांगितलं आहे. बघा फ्रेंड्स, सेंटेन्सचे किती प्रकार आहे आणि कोणते आहेत? तर सेंटेन्सचे 4 प्रकार आहेत. जसं बघा, पहिला आहे असर्टिव्ह सेंटेन्स, दुसरा आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, तिसरा आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, चौथा आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ठीक आहे, असे 4 पार्ट्स सेंटेन्सचे आहे. तर आता ॲक्च्युली याचे तुम्हाला एक सेंटेन्समध्ये कमेंट्समध्ये त्याचे उदाहरण तुम्हाला सांगायचे आहेत. एक तुमच्यासाठी छोटासा क्वेश्चन आहे, त्याचं उत्तर कमेंट्समध्ये सांगायचं आहे. फ्रेंड्स, टेल मी, डू यू प्ले क्रिकेट हा कोणत्या सेंटेन्समध्ये येतो तो तुम्हाला कमेंट्समध्ये याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फ्रेंड्स, तुम्ही असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स कधी चेंज केलं आहे का? नसन केलं तर आपण आजच्या या व्हिडिओमध्येच कसं चेंज करता येईल ते समजून घेऊया. तर असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स चेंज करायचं आहे. आता नेमकं कोणते बदल आपल्याला करायचे आहेत तर समोर दिलेल्या उदाहरणावरून तुम्हाला त्याची माहिती सांगतोय. द फ्लॉवर इज सो ब्युटिफुल हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स झालं? असर्टिव्ह सेंटेन्स. द फ्लॉवर इज सो ब्युटिफुल याचं आपल्याला चेंज करायचं आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. कसं चेंज करायचं ते बघूया. एक्सक्लामेटरी सेंटेन्स चेंज करते वेळी बघा, हाऊ ब्युटिफुल अ फ्लॉवर इज. हाऊ ब्युटिफुल द फ्लॉवर इज. शेवटी एक्सक्लामेशन मार्क द्यायचा. ठीक आहे. दुसरं सेंटेन्स बघा, शी इज अ टॅलेंटेड सिंगर. हा असर्टिव्ह सेंटेन्स झालं. याचा एक्सक्लामेटरी सेंटेन्स चेंज करायचा आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये आपल्याला बदलवायचं आहे, तर कसं बदलू?
शी इज सच अ टॅलेंटेड सिंगर. ठीक आहे, यामध्ये आपण हाऊ किंवा व्हॉट घेतला नाही. कारण बघा, कारण या ठिकाणी आपण एक्सक्लामेशन मार्क शेवटी वापरला आहे आणि मधामध्ये सच अ टॅलेंटेड सिंगर. ठीक आहे, तर सच हा शब्द त्या ठिकाणी वापरल्यामुळे सुरुवातीला आपण हाऊ हा शब्द किंवा व्हॉट हा शब्द हा वर्ड जे पाहिजे त्या ठिकाणी एक्सक्लामेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात करताना ते या ठिकाणी आपण त्याचा बिलकुल वापर केलेला नाही. तिसरं सेंटेन्स, इट इज नाईस टू मीट यू. हा एक असर्टिव्ह सेंटेन्स झाला. याचा आपल्याला एक्सक्लामेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. कसं करूया? हाऊ नाईस टू मीट यू. ठीक आहे, तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एक्सक्लामेटिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्सचे तयार करू शकतो. तर एखादं एक्झाम्पल तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सेंड करा. आता बघा, असर्टिव्ह सेंटेन्सचा आपल्याला इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्समध्ये बदल करायचा आहे. तर नेमकं कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे हे समजून घेऊ. याच्यामध्ये जेव्हा समजा येणाऱ्या क्रियापदाला सफिक्स जर लागलेला असेल, यस, इयस, ओके किंवा ईडी, डी वगैरे, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्या सेंटेन्सच्या टेन्सवरून हेल्पिंग वर्ब्स घ्यायचं आहे किंवा फ्युचर टेन्समधले जे काही ॲक्च्युली ऑक्झिलरी वर्ब आहे तेच जर ऑलरेडी वाक्यामध्ये दिलेले जर असेल तर तेच तुम्हाला काय घ्यायचे आहे, क्वेश्चन तयार करण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. तर एक्झाम्पल तुम्हाला देऊन समोरचा पार्ट समजून घेऊ. शी इज गोईंग टू द स्टोअर. हा एक सेंटेन्स असर्टिव्ह. याचा आपल्याला काय करायचं आहे, इंट्रॅगेटिव्ह बनवायचा आहे. ठीक आहे, इज शी गोईंग टू द स्टोअर. हां, असं त्याचं इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. दे हॅव फिनिश देअर होमवर्क. त्याचा एक्सक्लेमेटरी इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स तयार करते वेळी हॅव दे फिनिश देअर होमवर्क. लक्षात आलं आहे? वाक्यामध्ये येणारं जे हेल्पिंग वर्ब आहे त्याचाच आपल्याला काय करायचं आहे, उपयोग घ्यायचा आहे. त्यालाच आपल्याला फ्रंटला आणून त्याचा क्वेश्चन तयार करायचा आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क टाकायचं आहे, लिहायचं आहे, सांगायचं आहे. ठीक आहे. ही विल अराईव्ह ॲट 8 o'clock. विल ही अराईव्ह ॲट 8 o'clock क्वेश्चन मार्क. ठीक आहे, अशा प्रकारे आपण असर्टिव्ह सेंटेन्सचे इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतो आहे.